कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके, अशा गोष्टी घडल्यावर सर्वसामान्य जनतेचे हालच होत असतील रे. हा ना. आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं तर मरणच की. बरोबर बोलताय साहेब. अहो, अशा वातावरणात आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचू शकत नाही ना, याच जास्त वाईट वाटतंय बघा. खरंय. बरं झालं त्या दोघांची शासकीय विश्रामगृहात सोय केली, ते चिंता मिटली त्यांची. साहेब तुमची? माझी कसली चिंता? तुमच्या डोक्यात फक्त आप्पी मॅडमची काळजी आहे, बाकी काय नाही. अरे नाही नाही, असं काय नाही. ती घरी आहे, आरामात आहे. आणि येताना बजावून आलो मी तिला की घराच्या बाहेर निघू नको. चिंता नाही कसली. अहो साहेब, मॅडम अख्ख्या जिल्ह्याला घर समजतात, त्यांना शांत बसवणार आहे वे. चिंचुके, तुला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर मुद्द्याला हात घालतो तू. अहो साहेब, तुमच्याबरोबर इतके दिवस काम केलंय, थोडं तरी तुमच्या मनातलं कळत असणार. तीच काळजी आहे मला चिंचुके, आप्पीची. अहो साहेब, नका विचार करू. अहो, आप्पी मॅडम आत्ता जीवन झोपल्या पण असतील. हाय चिंचुके, तू पण एकदा या बाजूने बोलतोय, एकदा त्या बाजूने बोलतोय. तुमची काळजी बोलून दाखवली एवढंच. चला ड्युटीला लागू. एक 6 सीटर येते, 6 सीटर. अलर्ट राहा. आय रिपीट, अलर्ट राहा. चिंचुके, पोझिशन. काय कंडिशन आहे इन्स्पेक्टर अर्जुन? मी काय विचारतीये, काय कंडिशन आहे? आत्ता परिस्थिती शांत आहे मॅडम, थोडी दुसपूस आहे, पण पिटू शकते परत. SP सर, येतील इतक्यात. कडेकोट बंदोबस्त ठेवा आणि मला अपडेट देत राहा. येस मॅडम. मी आहे. बापू, तुम्ही या. अगं पण बापू, या तो. मी आहे. मॅडम, अशा परिस्थितीत इथं थांबणं धोकादायक आहे. चिंचुके, माझं घर जळत असताना मी घरात शांत नाही बसू शकत, आणि इथे मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची खात्री आहे मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.